तर सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलेल्या बँकिंग क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी. अपुरं भांडवल आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे यावर. आणि सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँकेवर त्यामुळे आरबीआयनं कारवाई केली आहे. आजपासून सर्वोदय बँकेचे व्यवहार हे बंद झालेले आहेत. सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचं लायसन्स आहे ते आरबीआयने कॅन्सल केलेलं आहे आणि मी आता त्यांच्या मुख्य शाखेजवळ आहे. भांडूपमधील ही मुख्य शाखा आहे. आपण जर पाहिलं तर काही जे ग्राहक आहेत, इथले जे खातेधारक आहेत, ते सध्या या बँकमध्ये येऊन चौकशी करत आहेत. खरं तर या बँक प्रशासनाशी आम्ही चर्चा केलेली आहे. त्याच्यानुसार त्यांचे 98% जे ग्राहक आहेत ते DICGCच्या जे इन्शुरन्स पॉलिसीज असतात त्याच्या अंतर्गत ती 5 लाखाची पर्यंतची जी ठेव आहे ती त्यांची सुरक्षित झालेली आहे. परंतु इतर जे 100 ते 200 जे खातेधारक आहेत त्यांचेच फक्त जे पैसे आहेत ते या संपूर्ण बँकेमध्ये अडकल्याचं दिसून येतं आहे. आम्ही या बँकेच्या प्रशासनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु त्यांचे कुठलेही जे व्यवस्थापक आहेत ते या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु आणखी एक कोऑपरेटिव्ह बँक अशा पद्धतीने जिचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आहे ती एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. कालपासून या बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये जे खातेधारक आहेत त्या आपल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही किंवा त्यांच्या ठेवींचं नेमकं काय होणार आहे या संदर्भातली चौकशी करण्यासाठी वेगवेगळ्या शाखांमध्ये येत आहेत. परंतु या बँकिंग प्रशासनाकडून जे इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की आमची 98% जे खातेधारक आहेत त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्या सुरक्षित आहेत, परंतु इतर जे काही जे त्यांचे खातेधारक आहेत ज्यांची 5 लाखाच्या वरती त्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवींच्या संदर्भात अद्यापही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जे आहेत ते डिस्बर्समेंट्स असतील ते झालेले नाही आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.